अरे परवा ती डुकरं इथं येऊन बोलली, काय बोलली? आम्ही अहमदनगर बोलणार, अहिल्यानगर बोलणार नाही. तुमच्या जर नाही खुट्टा ठोकला तर तुम्ही आम्हाला नाव सांगा. कलेक्टर अहिल्यानगर यांना माझं आव्हान आहे, या अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार, त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिलेल्या पाट्या असतील तर त्यांचा शॉप ऍक्टचा लायसन रद्द करून टाका. ही मोहीम राहा 15 दिवस. ज्यांच्या दुकानावरती, ज्यांच्या दुकानाची बिल आहेत, पावती बुका, त्यांच्यावरती ज्याने अहमदनगर लिहिलं आहे त्यांचं लायसन रद्द करून टाका. माझं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही सांगा, हात वर करून सांगा, योग्य आहे का अयोग्य? तुम्हाला अहमदनगर वाटतंय? अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही. इथं कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला, केंद्र सरकारनं केला, अहमदनगरचं नाव खोडून टाकला, अहिल्यानगर केला, औरंगाबादचं नाव खोडून टाकला, छत्रपती संभाजीनगर केलाय, तिकडे उस्मानाबादचं नाव बदलला, धाराशिव केलाय, तिकडे इस्लामपूरचा निर्णय घेतलाय, ईश्वरपूर केलाय. अरे ज्यांनी या भारतावरती आक्रमण केला, मग ते मुघल असतील, ते आदिलशाहीवाले असतील, ते निजामशाह असतील, हे अहमद असेल, हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात? ज्यांनी या हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, हिंदूंचं धर्मांतरण केलं, या देशातली हजारो मंदिरं पाडली, हजारो मंदिरातल्या मूर्तींचं विटंबन केलं, मूर्तींची तोडफोड केली, ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच तुम्हाला गाडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडगं बांधलाय आणि त्या थडग्यावरती भगवा झेंडा रोवलाय. तुम्ही जर परत अशी भांडगुळा जर कोणी वळवळ करत असतील तर ती ठेचण्याची हिम्मत आणि धाडस आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे. ठेचाल की नाही ठेचणार? अरे आता तुम्हाला वाटतंय आम्हाला औरंगाबाद पाहिजे. कोण औरंगाबाद? तुमचा काय आजोबा पंजोबा बाप लागतोय? कोण लागतो? औरंगजेब कोण लागतो तुमचा? तुमचा अहमद कोण लागतो? या देशामध्ये राहता, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता, हितलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता. जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर बॅग भरानाच जावा. जात नसाल तर तुमच्या ढुंगणावरती आम्ही लाता घालू आणि तुम्हाला घालवून देऊ. संग्राम भैयानी आता एक इथे एफआयआर कॉपी वाचली. एफआयआर कॉपी आमचं नाही मत. संग्राम भैयानी आता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची मॅच झाली. आतापर्यंत पाकिस्तान भारत यांच्या मॅच मध्ये हे पाकिस्तानच्या बाजूने फटाकड्या उडवायचे, परंतु ऑस्ट्रेलिया आणि भारत मॅच झाली आणि मग भारत हरला तर हे फटाकडे उडवतोय. पोलिसांना माझं आव्हान आहे, तीच फटाकडे ह्याच्या गुद्दा दावामध्ये ठोकून उडवा. अरे दुसऱ्या देशामध्ये असं चाललं असतं का? कापून टाकलं असतं तुम्हाला भडव्यानो. इथं लोक सहन करतात म्हणून काही करता का? हेच मुसलमान राष्ट्रामध्ये असं जर कुणी केलं असतं तर ते चाललं असतं का? त्याला ठोकून टाकला असता. अरे म्हणून गैरफायदा घेता. येथून पुढे जर भारताच्या विषयी, राष्ट्राच्या विषयी, धर्माच्या विषयी, आमच्या महापुरुषांच्या विषयी, छत्रपती शिवाजी महाराज असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जर कुठं तुम्ही भानगडी करायचा, अपमान करायचा, विटंबना करायची प्रयत्न केला तर हिंदू पोरं तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत.